बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड शहरांमध्ये नगर परिषदेच्या नाकर्तेपणामुळे व नियोजन शून्यतेमुळे शहरवासियांना अभूतपूर्व पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। पाणी पुरवठ्यासंदर्भात बीड शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण व्यक्त होत असून त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेख निजाम व लोकपत्रकार भागवत तावरे, युवा नेते बळीराम गवते यांच्या नेतृत्वाखाली आज बीड नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने हाती हंडा घेऊन सहभागी झाले होते। पाणी द्या, कोरडा घसा, कोरडा नळ यासह विविध घोषवाक्यांचा फलक नागरिकांच्या हातात होते। आज हातात हंडा आहे, उद्या दांडा असेल अशा घोषवाक्याच्या फलकातून आंदोलकांनी नगरपालिकेला खणखणीत इशारा दिला। बीड नगरपालिकेवर आज काढण्यात आलेल्या मोर्चात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मीराताई गांधले, भाजप शहराध्यक्ष अशोक लोढा, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव संध्या राजपूत, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला शहराध्यक्ष रेहाना पठाण, भाजप कामगार मोर्चाचे मराठवाडा सचिव प्रीत कुकडेजा, तेजस्विनी ग्रुपच्या संचालक सोनल पाटील यांच्यासह बीड शहरातील सर्वपक्षीय नेते, नगरसेवक शेख अमर, मुन्नाभाई इनामदार, सय्यद इलियास, कयूम इनामदार, आयुब पठाण, सय्यद फईम, सय्यद आझम, शेख हमीद, शहबाज कादरी, सत्तार इनामदार, शेख कदीर, शेख जाकीर, सादिक पठाण, शेख पाशा, जयंत वाघ यांच्यासह हजारो सुजाण नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सदरील मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या समुदायास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अशोक लोढा, भारतीय जनता पार्टीच्या ॲडव्होकेट संध्याताई राजपूत, नगरसेवक सय्यद इलियास, मुन्ना इनामदार, देशपांडे मॅडम, पठाण, रेहानाताई आदींनी पाणी पुरवठा, स्वच्छता व नगर परिषदेच्या गैरव्यवहाराबाबत संबोधित केले। यावेळी बोलताना लोकपत्रकार भागवत तावरे यांनी बीड नगर परिषदेमध्ये एकूणच चाललेला निरंकुश गैरव्यवहार व त्यामुळे होणारी बीड शहरातील नागरिकांची हेळसांड या प्रश्नावर आपले सविस्तर मत मांडले। मोर्चाचे आयोजक शेख निजाम यांनी बीड नगर परिषदेने आपले कर्तव्य समजून बीड नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ज्यात प्रामुख्याने विस्कळीत असलेला पाणी पुरवठा सुरळीत करून किमान 8 दिवसाला शहराला पाणी पुरवठा करण्यात यावा। येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी बीड शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून युद्ध पातळीवर नाले सफाई व कचऱ्याची विल्हेवाट लावावी, त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात यावे व बीड शहरातील बंद अवस्थेत असणारे सर्व पथदिवे चालू करण्यात याव्या, अशा मागण्या करत नगरपालिकेने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशाराही शेख निजाम यांनी भाषणातून दिला आहे। या मोर्चाचं नेतृत्व करणारे शेख निजामभाई, लोकपत्रकार भागवत तावरे असतील, या रुपाली देशपांडेताई असतील, आज या ठिकाणी सर्व जनतेचं बळी गवते असतील, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बळी गवते, अय्यूबभाई, कयूमभाई, नगरसेवक मुन्ना इनामदार, सत्तारभाई, सर्व लोकांचं या ठिकाणी नगरसेवक इलियासभाई उपस्थित आहे। या ठिकाणी बीड नगरपालिकेच्या अनवधी कारभाराविरोधात अनेक मोर्चे, अनेक आंदोलन होत असून या नगरपालिका प्रशासनाला जरा बी जाग येत नाही। नगरपालिका जागविण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागतं, यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। तरी आजच्या या मोर्चाचं नेतृत्व करणारे भाजपाचे नेत्या संध्याताई राजपूत ते मार्गदर्शन करते। आज या नेतृत्वाचं मोर्चाचं नेतृत्व करणारे तावरे भैया, निजामजी आणि सर्व पक्षाचे उमेदवार बळी गवते भैया सर्व आलेले आहेत। अंधारे मॅडम, आम्हाला तुमचं एवढंच म्हणणं आहे की नालीमध्ये कुत्रे सडलेले निघतायत, वारंवार पेपरमध्ये बातम्या निघतायत, सर्व मोर्चे निघतायत, आपण काय झोपलेला आहात का? हा आंधळा कारभार तुम्ही केव्हा बंद करणार? तुम्हाला येऊन केव्हा किती वेळेस निवेदन दिले आहेत, सर्वांनी मोर्चे काढले आहेत, तुमच्या समोर मटके फोडलेले आहेत आणि रिकामे हंडे घेऊन बाहेर उभे राहिलेले आहेत, तरीही आपण सर्व महिलांची घरोघरी ज्यांची परिस्थिती चाललेली आहे, घरांनी त्यांना पाणी नाहीये, त्यांना वजू करायला सुद्धा पाणी नाहीये,
मग तुम्ही विचार करा महिलांचा, तुम्हाला काय घरामध्ये सर्व काही पाणी भेटतंय, नाही तर टँकरने घरी येऊन ओतताय, पण या महिलांना टँकर सुद्धा पाणी भेटत नाही. पण अंधारे मॅडम, आपण सर्व महिलांची काळजी घ्या आणि पाण्याचे नियोजन लवकरात लवकर लावा. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते बळी गवते यांनी मार्गदर्शन करावे. मार्गदर्शन नाही करणार, मी फक्त 2 शब्द बोलतो की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, दुष्काळी परिस्थिती आहे आणि 15-15, 20 दिवस आपल्याला एक महिना पाणी येत नाही, एक महिना पाणी येत नाही. ही परिस्थिती अशीच नाहीये, वर्षानुवर्षाची हीच परिस्थिती आहे. पावसाळ्यात पण आपल्याला पाणी येत नाही. तर नगरपालिका प्रशासनाला आणि नगरपालिकेला आम्ही सर्व महिला मंडळीच्या वतीने बीडकरांच्या वतीने विनंती करत आहोत की लवकरात लवकर जे काय तुमच्या दुरुस्ती असतील पाण्याच्या अडचणी सॉल्व्ह करून लवकरात लवकर 2 दिवसात पाणी सोडावे आणि सर्व जनतेची ताण भागावी आणि जेणेकरून हा जो मोर्चा आहे महिलांचा उद्रेक आहे तो कमी होईल आणि गोरगरीब पाणी कुठल्या भागात नाही, सामान्य आउटलेटमध्ये किंवा बीड शहरामध्ये जिथं 15-20 दिवस महिन्याला पाणी येते. आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर खुर्च्या खाली करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.